हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 ची क्वेश्चन बँक सोडवणार आहोत। ही क्वेश्चन बँक किंवा प्रश्नपेढी आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तर्फे आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रश्नपेढी मधील आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 1A प्रश्न क्रमांक पहिला त्यामधला हा ए भाग म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न, त्यालाच आपण MCQ टाईप क्वेश्चन असे म्हणतो। हे प्रश्न आपण प्रत्येक प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1A हा 4 मार्क्ससाठी आपल्याला विचारला जातो। तुम्ही प्रश्नपेढीमधले जर हे MCQ टाईप प्रश्न केला, प्रत्येक प्रकरणाची आपल्याला प्रश्नपेढी दिलेली आहे। त्या प्रत्येक प्रकरणामध्ये क्वेश्चन नंबर 1A दिलेला आहे। तो प्रश्न क्रमांक 1A आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। तुम्हाला हे 4 मार्क्स परीक्षेमध्ये मिळवायला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। यासाठी तुम्हाला आणखीसुद्धा प्रत्येक प्रकरणामध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रहामधील पहिला प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित केलात तरीसुद्धा हे 4 मार्क्स तुम्हाला व्यवस्थित मिळतील। त्या प्रश्नसंग्रहामधील काही प्रश्न या प्रश्नपेढीमध्ये आपल्याला दिलेले आहेत। चला तर मग आता आपण ही प्रश्नपेढीमधील प्रश्न क्रमांक 1A सोडवूया। प्रकरण पहिले, 2 चलातील रेषीय समीकरणे। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1A एक गुणाचे प्रश्न आहे, MCQ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न। त्यामधील पहिले उदाहरण, 4x + 5y = 19 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती? आपल्याला ही x ची किंमत या समीकरणामध्ये जर ठेवली, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी x ची जर किंमत ठेवली तर आपल्या y ची किंमत येते 3। y ची किंमत 3 येते, म्हणजेच पर्याय कोणता बरोबर आहे? पर्याय B हा आपल्याला अचूक पर्याय आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्नांचा फक्त पर्याय लिहायचा असतो। पर्याय B हा बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हे सर्व प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। म्हणजे हे 3 उत्तर कसं आले हे सुद्धा सोडवून दाखवलेले आहे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं आलं हे हा व्हिडिओ मी या अगोदर तयार केलेला आहे। जर तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यानंतर उदाहरण दुसरे, दिलेल्या 2 समीकरणांसाठी dx = 26, dy = -39, d = 13 असल्यास x ची किंमत काढा। तर x बरोबर सूत्र आहे x = dx/d, dx/d, dx आहे 26, dx ची किंमत किती आहे 26, d किती आहे 13, मग 26/13, 13 × 13, 13 × 2 = 26, म्हणजेच पर्याय A हा बरोबर पर्याय आहे। कळले तुम्हाला? ओके, नेक्स्ट तिसरे उदाहरण, खालीलपैकी कोणते समीकरण एक सामायिक नाही? तर एक सामायिक समीकरणांची कोटी किती असते? 1च असते। म्हणजे सर्वात मोठा घातांक किती असतो? 1। या ठिकाणी घातांक किती आहे? 2, म्हणजे हे आपल्याला एक सामायिक समीकरण नाही, म्हणजे पर्याय D हा बरोबर आहे। नेक्स्ट उदाहरण चौथे, खालीलपैकी कोणती 3x + 6y = 12 या समीकरणाची उकल नाही? A, B, C ह्या उकली आहेत, आणि जर D बरोबर D(3 - 1) ही उकल नाही। आपल्याला उकल नाही असा प्रश्न विचारला तर 3 × A 3,1 ही उकल नाही, कारण का या ठिकाणी x ची किंमत किती आहे? 3 आहे, x ची किंमत 3, y ची किंमत 1। जर या समीकरणात ठेवली तर किती येणार? डावी बाजू आणि उजवी बाजू समान होत नाही, 3 × 3 = 9, तर x ची किंमत 9 आहे, अधिक y ची किंमत किती आहे? 1, 6 × 1 = 6, 9 + 6 किती होतात? 15, आणि या ठिकाणी किती 12, दोन्ही समान होत नाही, म्हणजे D
हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर उदाहरण 5. आपल्या निश्चयकाची किंमत किती दिली आहे? 2 दिलेली आहे आणि एक्सची किंमत विचारलेली आहे. तर हे तुम्ही सोडवलात. जर आपण निश्चयकाची किंमत काय करतो? रिकस गुणाकार 3x वजा किती होणार? 10 बरोबर उत्तर किती आहे? 2. किती दिले आहे? 2. हे 10 या बाजूला तर अधिक होतील म्हणजे 3x बरोबर 12. 3x बरोबर 12 म्हणजेच x बरोबर 12/3 म्हणजे उत्तर किती येणार? 4. म्हणजे पर्याय बी हा बरोबर पर्याय आहे. कळलं? हे उत्तर यांची उत्तर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवून दाखवलेली आहेत. ओके, तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रकरणातील प्रश्न क्रमांक 1A म्हणजे MCQ टाईप सोडवणार आहोत. प्रश्न उदाहरण 6. पुढील समीकरणाची डीची किंमत काढा. डीची किंमत काढताना आपण काय घेतो? डीची बरोबर आपण घेणार आहे 5 3 इथे 5 3 आणि 2 4 2 4. हा जर निश्चयक आपण सोडवला तर उत्तर येईल आपल्याला किती? 5 5 चोक 20 20 वजा 6 20 वजा 6 किती? 14 म्हणजे ए हा पर्याय बरोबर आहे. कळलं आहे तुम्हाला? ओके. 7 49x वजा 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 252 असल्यास x अधिक yची किंमत काढा. आता या ठिकाणी चिन्ह वजा होतं, हे अधिक विचारलेलं आहे. म्हणजे दोन्ही समीकरणांची जर बेरीज केली, तर उत्तर येईल आपल्याला x अधिक y बरोबर 10 म्हणजे पर्याय सी हा बरोबर पर्याय आहे. ओके. त्यानंतर उदाहरण 8. 2x वजा y बरोबर 2 या समीकरणाची उकल डॅश डॅश आहे. उकल डॅश डॅश कुठले येईल बघा. या ठिकाणी 2x म्हणजे एक्सची किंमत या ठिकाणी 2 दिली आहे, वायची किंमत 2 2 गुणिले 2 4 वजा वाय किती? 2 4 वजा 2 2. या ठिकाणी पण उत्तर किती? 2 म्हणजे ही उकल आहे. पर्याय ए हे हा बरोबर पर्याय आहे. त्यानंतर 9 x वजा वाय बरोबर 10 x अधिक वाय बरोबर 70 या समीकरणाची उकल. या दोन्ही समीकरणाची बेरीज केली तर काय येणार आपल्याला? 2x बरोबर 80. 2x बरोबर 80 म्हणजे x बरोबर किती? 40 म्हणजे 40 30 व 40 अधिक 30 70 होतात आणि 40 वजा 10 किती येणार? 40 वजा 30 किती येतात? 10 म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. पर्याय ए हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 10वं पर्याय उदाहरण आहे 4x अधिक 3y बरोबर 19 आणि 4x वजा 3y बरोबर ऋण 11 या समीकरणासाठी dxची किंमत काढा. dx करताना आपण काय करतो? या ठिकाणी 7c2 म्हणजे 19 या ठिकाणी ऋण 11 घेणार आणि या ठिकाणी किती आहे? 3 ऋण 3. हा जर आपण निश्चय सोडवला तर उत्तर येईल आपल्याला किती येईल? ऋण 24. तुम्ही सोडून बघा. 19 आणि ऋण 3चा गुणाकार करा, यांचा गुणाकार करा म्हणजे किती? ऋण 57 येईल आणि या ठिकाणी ऋण चिन्ह आहे आणि या ठिकाणी ऋण ते काऊन धन होणार आणि 11 त्रिक 33 आणि ऋण 57 अधिक 33 बरोबर किती येणार? ऋण 24. हा पर्याय बरोबर आहे. आपण प्रकरण 1 मधील सर्व MCQ प्रश्न सोडवलेले आहेत. यानंतर आपण प्रकरण दुसरे वर्ग समीकरण त्यामधील प्रश्न क्रमांक 1A सोडवूया. प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे. प्रश्न 1A किंवा 1A असे अ असेल किंवा ए असेल, दोघांपैकी काहीतरी एक असेल. ओके. प्रत्येक 1 गुणांचे बहुपर्याय प्रश्न म्हणजे MCQ प्रश्न. त्यातील पहिले उदाहरण, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? तर वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरणाची कोटी किती असते? सर्वात मोठा घातांक 2 असतो. तर या ठिकाणी 3 आहे म्हणजे हे वर्ग समीकरण नाही. या ठिकाणी 1 आहे हे वर्ग समीकरण नाही. या ठिकाणी कोटी किती? 5 हे सुद्धा वर्ग समीकरण नाही. म्हणजे वर्ग समीकरण कोणतं आहे? 4x वर्ग वजा 3x वजा 5 बरोबर 0 म्हणजे पर्याय बी हा बरोबर पर्याय आहे. उदाहरण दुसरे, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही? वर्ग समीकरण नाही. या ठिकाणी मग कोटी किती आहे? 3 आहे म्हणजे हे वर्ग समीकरण नाही. पर्याय सी हे बरोबर उत्तर आहे. कारण या ठिकाणी कोटी 2 आहे, या ठिकाणी कोटी 2 आहे, या ठिकाणी कोटी किती आहे? 2. हे तिन्ही वर्ग समीकरण आहे आणि हे वर्ग समीकरण नाही म्हणून हा पर्याय बरोबर आहे. पर्याय सी बरोबर आहे. तिसरं उदाहरण, x वर्ग अधिक 2x अधिक k या वर्गीय समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत काढा.
जेव्हा मुळे वास्तव व समान असतात तेव्हा बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती असते? 0 असते. आता या ठिकाणी बीची किंमत किती आहे? 2. बी किती आहे? 2. 2चा वर्ग म्हणजे 4 वजा हे 4. एची किंमत किती आहे? 1च आहे. सीची किंमत किती आहे? के आहे गुणिले के बरोबर 0. म्हणजेच काय येईल? 4 वजा 4k बरोबर 0. म्हणजे काय ना 4 बरोबर 4k म्हणजे काय 4/4 बरोबर के आणि 4/4 म्हणजेच किती येणार? हे 4/4 होतील बरोबर के. 4 4 म्हणजे पर्याय ए हा बरोबर आहे, कारण या ठिकाणी उत्तर किती आहे? 1. ओके. त्यानंतर उदाहरण 4. x वर्ग वजा 2x वजा 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती? विवेचक म्हणजेच काय? बी वर्ग वजा 4ac. आपल्याला बी वर्ग वजा 4ac किंमत काढायची आहे. बीची किंमत किती आहे? ते ऋण 2 आहे. ऋण 2चा वर्ग किती येतो? 4. हे ऋण 4. एची किंमत किती आहे? इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. सीची किंमत किती आहे? ऋण 3. ऋण 3. हे 4 हे ऋण आणि हे ऋण किती धन झाले? 4 त्रिक 12 किती? 12 अधिक 4 16. म्हणजे कोणता पर्याय बरोबर आहे? तर पर्याय बी हा बरोबर पर्याय आहे. कळले तुम्हाला? या ठिकाणी पर्याय बी बरोबर आहे. त्यानंतर उदाहरण 5. खालीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे ऋण 3 ऋण 5 आहे? या ठिकाणी अल्फा बरोबर किती आहे? ऋण 3. बीटा बरोबर किती आहे? ऋण 5. अल्फा अधिक बीटा किती येणार? अल्फा अधिक बीटा ऋण 3 ऋण 5 किती? ऋण 8. अल्फा गुणिले बीटा दोघांचा गुणाकार केला तर किती येईल? 3×5 15 आणि ऋण ऋण धन 3×5 किती येणार? 15. वर्ग समीकरण तयार करण्याचे सूत्र कोणतं आहे? तर x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा बीटा बरोबर 0. आता या सूत्रामध्ये जर किंमत ठेवली तर काय x वर्ग येईल. अल्फा अधिक बीटा किती आहे? ऋण 8. हे ऋण चिन्ह आणि हे ऋण चिन्ह धन होणार म्हणजे धन 8 अधिक 8x आले पाहिजेत आणि अल्फा अधिक बीटा किती आहे? 15. म्हणजेच काय येणार? x वर्ग अधिक 8x अधिक 15 हे उत्तर आपल्याला बरोबर आहे. कसं आलं? कळलं का? या ठिकाणी हे ऋणचिन्ह हे ऋणचिन्ह आणि हे ऋणचिन्ह पण अल्फा अधिक बीटा किती? ऋण 8. ती काय धन झाले? धन 8 झाले आणि अल्फा अधिक बीटा किती? 15 आणि या ठिकाणी 15 म्हणजे पर्याय सी बरोबर आहे. ओके. उदाहरण 6. x वर्ग वजा kx अधिक 27 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 असेल तर k ची किंमत काढा. एक मूळ 3 आहे म्हणजे x ची किंमत किती आहे? या ठिकाणी x बरोबर 3. x बरोबर 3 या समीकरणात ठेवा. x वर्ग म्हणजे 3चा वर्ग किती येतो? 9 वजा kx म्हणजे वजा 9x सॉरी किती आहे? 3k. x ची किंमत किती आहे? 3. इथे x ची किंमत 3 ठेवली आणि हा k 3k अधिक 27 बरोबर 0. 9 अधिक 27 किती? 36 किती येणार? 36 वजा 3k बरोबर 0. म्हणून काय येणार? k बरोबर 36 भागिले 3. 3 1 3 3 2 6 किती उत्तर? 12. पर्याय बी बरोबर आहे. बीचं पर्याय उत्तर किती आहे? 12 म्हणजे पर्याय बी हे हा बरोबर पर्याय आहे. कळले तुम्हाला? ओके. नेक्स्ट उदाहरण 7. वर्ग समीकरणाची कोटी डॉट असते. आपल्याला माहिती आहे वर्ग समीकरणाची कोटी किती असते? 2 असते म्हणजे पर्याय बी बरोबर आहे. सो या प्रकारे आपण वर्ग समीकरणामधील प्रश्न क्रमांक 1 हे 1A पूर्ण सोडवलेला आहे. आता पुढील प्रकरणातील आपण प्रश्न क्रमांक 1A सोडवूया. प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी. प्रश्न क्रमांक 1A पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा. असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो.
ते पहिले उदाहरण 2, 4, 6, 8 या अंकगणिती श्रेणीमध्ये सामायिक फरक किती? कितीचा फरक आहे? 2 नंतर 4, 4 2 6, 4 नंतर 2, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, 2चा फरक आहे. फरक काढायसाठी काय करतो? T2 वजा T1. T2 किती? 4, T1 किती आहे? 2, 4 वजा 2 2. साधारण फरक किती आहे? 2. म्हणून पर्याय सी बरोबर आहे. दुसरं 0 वजा 4 ऋण 8 ऋण 8 ऋण 12 या क्रमिकाचा सामायिक फरक काढा. सामायिक फरक आणि सामायिक फरक आणि या ठिकाणी पण विचार सामायिक फरक विचारला होता, म्हणजे डीची किंमत काढायची आहे. डीची किंमत काढताना आपण T2 वजा T1. T2 किती आहे? ऋण 4. T1 किती आहे? 0. ओके, ऋण 4 वजा 0 किती येणार? ऋण 4च येणार, म्हणजे पर्याय बी बरोबर आहे. नंतर एका अंकगणिती श्रेणीसाठी 5 12 19 26 तर ए बरोबर क्वेश्चन मार्क. एची किंमत काढा. ए म्हणजेच काय? पहिले पद. किती आहे? ए म्हणजेच T1 म्हणजे पहिले पद. किती आहे पहिले पद? तर 5. 5 असणारा पर्याय कोणता आहे? पर्याय डी बरोबर आहे. पर्याय कोणता आहे? या ठिकाणी डी अचूक पर्याय आहे. या ठिकाणी पर्याय डी बरोबर आहे. कळलं? ए म्हणजेच पहिले पद. पहिले पद या ठिकाणी किती आहे? 5 आहे. नैसर्गिक संख्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला काय म्हणतात? क्रमिका असे म्हणतात. म्हणजे पर्याय डी बरोबर आहे. त्यानंतर उदाहरण 5. पहिले पद ऋण 2 साधारण फरक ऋण 2 असणाऱ्या अंकगणिती श्रेणीची पहिली 4 पदे पुढीलप्रमाणे आहेत. पहिले पद किती आहे? ऋण 2 म्हणजे पहिले पद. आपण दुसरे पद जर काढायचं असेल तर त्यामध्ये आपण काय करतो? डी साधारण फरक काय करतो? मिळवतो. मग ऋण 2 वजा ऋण 2 किती? ऋण 4 येणार. म्हणून ऋण 2 ऋण 4 ऋण 6 म्हणजे पर्याय सी बरोबर आहे. ओके, त्यानंतर उदाहरण 6. 1 4 7 10 13 या अंकगणिती श्रेणीतील पुढील 2 पदे डॉट 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 म्हणजे पुढील 2 पदे आपल्याला काढायची आहेत. तर यामध्ये प्रत्येक पद किती आहे? 3 ने वाढत घेत. 1 अधिक 3 4, 4 अधिक 3 7, 7 अधिक 3 10, 10 अधिक 3 13, 13 अधिक 3 किती येणार? 16. 16 कुठे आहे? या ठिकाणी. आणि 16 आणि 3 किती येणार? 19. मग 3 ने वाढत गेलेली आहे. म्हणजे पुढील 2 पदे किती असणार? कोणते आहे? 16 आणि 19 म्हणजे पर्याय ए बरोबर आहे. नंतर पहिली 2 पदे ऋण 3 आणि 4 असणाऱ्या अंकगणित श्रेणीचा डी काढा. डीची किंमत. हे पहिले पद आहे, हे दुसरे पद आहे. आपण डी काढायसाठी काय करतो? दुसऱ्या पदातून पहिले पद वजा करतो. म्हणजे 4 वजा पहिले पद किती आहे? ऋण 3. म्हणजे 4 ऋण ऋण काऊन धन होणार? 4 अधिक 3 किती येणार? 7. 7 पर्याय कुठे आहे? या ठिकाणी. म्हणजेच पर्याय ए बरोबर आहे. त्यानंतर उदाहरण 8. एका अंकगणिती श्रेणीचे दुसरे पद 13, 5वे पद 25 असेल तर 7वे पद काढा. तर या ठिकाणी तुम्ही TNचं सूत्र जर वापरला तर तुम्हाला 7वे पद काढता येईल. म्हणजे T7 तुम्हाला काढता येईल. 7वे पद बरोबर तुम्हाला येईल उत्तर 33 म्हणजे पर्याय बी बरोबर आहे. नंतर उदाहरण 9. 9 5 14 21 27 या अंकगणित श्रेणीमध्ये T3 तिसरे पद किती आहे? T3 म्हणजे तिसरे पद किती आहे? 21 म्हणजे पर्याय बी बरोबर आहे. 10. 0 वजा 4 वजा 8 वजा 12 किंवा 0 ऋण 4 ऋण 8 ऋण 12 या अंकगणित श्रेणीमध्ये T2 काढा. T2 म्हणजे दुसरे पद किती आहे? दुसरे पद या ठिकाणी ऋण 4 म्हणजे पर्याय बी बरोबर आहे. सो या प्रकारे आपण प्रकरण 2 मधील प्रश्न क्रमांक 1A सोडवलेला आहे. यानंतर पुढील प्रकरणातील प्रश्न क्रमांक 1A सोडवूया. प्रकरण 5 संभाव्यता. प्रकरण 4 हे शैक्षणिक वर्ष 2021-22 करता अभ्यासक्रमामधून वगळलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1A. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. तर पहिले उदाहरण. खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? संभाव्यता कधीही 1 पेक्षा जास्त नसते. म्हणून या ठिकाणी किती आहे? 1.5 संभाव्यता असू शकत नाही. म्हणून पर्याय बी बरोबर आहे. दुसरं. NA बरोबर 5, PA बरोबर 1/2, NS बरोबर किती? आता आपल्याला माहिती आहे PA सूत्र काय? PA बरोबर
बरोबर NA छेद NS. या सूत्रामध्ये आपण एक किमती ठेवल्या तर NS बरोबर किती येईल PA 1/2, PAची किंमत 1/2 आणि NA किती आहे 5. NS काढायचं आहे तर तिरकस गुणाकार करायचा किती होणार आहे ते 10, म्हणजे A हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या किती. एक फासा फेकल्यावर नमुना अवकाशामध्ये घटकांची संख्या किती येते 6, म्हणून पर्याय B बरोबर आहे. त्यानंतर उदाहरण 4, पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. या प्रयोगात किती शक्यता असतात, तर एका पत्त्यामध्ये किती कॅटमध्ये पत्ते असतात 52, मग शक्यता किती असतात 52, म्हणजे D पर्याय बरोबर आहे. 1 ते 50 यामधून निवडलेली संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता ... असेल. आता 1 ते 50मध्ये मूळ संख्या किती असतात 15 असतात. एकूण संख्या किती आहेत 50, म्हणजे उत्तर किती 5 1 5, 5 3 15, 5 10 50, म्हणजे पर्याय कुठला आहे 310, आणि A पर्याय बरोबर आहे. उदाहरण 6, खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय सर्वात जास्त संभाव्यता दर्शवतो, तर 0.83. याचं उत्तर किती येईल 0.80 येईल. हे किती आहे 0.58, हे किती आहे 0.50, भाग घालवलं तर सर्वात जास्त कुठे आहे या ठिकाणी आहे 0.83, म्हणजे पर्याय B बरोबर आहे. आणि 7, 2 फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या किती असते 36 असते, म्हणून पर्याय C बरोबर आहे. सो या प्रकारे आपण प्रश्नपेढी किंवा क्वेश्चन बँकमधील प्रश्न क्रमांक 1A हा 4 मार्क्ससाठी विचारला जातो ते आपण पूर्ण सोडवलेले आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा, समजून घ्या आणि तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ फॉरवर्ड करा. थँक्यू.